ब्रेकनंतर तुमचं स्वागत। मी जातोय आता थेट पिलीभीतमध्ये। राजेश कुमार आहेत, संघाचे मुख्य प्रचारक तिथे। राजेश जी, मुझे बताइए, जिस प्रकार से वरुण गांधी का स्वागत किया गया, आप सारे लोग वीएचपी के झंडे लेकर, हिंदुत्व के झंडे लेकर वहां गए थे, क्या लगता है आपको, आपके परिवार को एक नया नौजवान नेता मिल गया? निखिल जी, जो आप कह रहे हैं और मेरे साथ में कार्यक्रम में हिस्सा ले रहे बंधु ने भी अभी कहा था कि संघ परिवार और वीएचपी ने सहयोग करके ये सब भीड़ जुटाई थी। मैं उनसे पूछना चाहता हूं कि डेनमार्क में जो मोहम्मद साहब का कार्टून छपा था, उसके लिए प्रचार किसने किया पूरे देश में? जो अरबों की संपत्ति, हमारे देश की सरकारी संपत्ति नष्ट कर दी गई केवल आंदोलन के नाम पर। ऐसा क्यों हुआ? नहीं राजेश जी, वो ठीक है, मुझे बताइए, ये जो भीड़ जुटाई गई थी, क्या आपके कार्यकर्ता, आपके झंडे उसमें नहीं थे क्या? यहाँ का हिंदू समाज अपने आप जागृत हुआ। मीडिया ने प्रचारित किया कि वरुण जी आज आ रहे हैं अपने आप को सरेंडर करने, तो हिंदू समाज अपने आप संगठित हुआ। ऐसा कोई भी कार्यकर्ता, चाहे वो संघ का हो, चाहे विश्व हिंदू परिषद का हो। राजेश जी, इस पर विश्वास कौन करेगा, क्योंकि उनके हाथ में वीएचपी के झंडे थे, वो कहां से आए? निखिल जी, मैंने एक चीज बता रहा हूं ना मैं आपको, कि मुझे एक जवाब दें मेरे सहयोगी बंधु मेरे साथ जो कार्यक्रम में हिस्सा ले रहे हैं, कि डेनमार्क में जो कार्टून छपा था उसके विरोध में भारत में नहीं, वो अलग बात है। मुझे बताइए, वो झंडे उनके हाथ में कहां से आए? वीएचपी के झंडे उनके हाथ में, हिंदू जो आम हिंदू आदमी है उसके हाथ में वीएचपी का झंडा किसने दिया? झंडा मैं ये कह रहा हूं, उनको आदेश किसने दिया करोड़ों की संपत्ति नष्ट करने का भारत में? अरे मुझे मेरे सवाल का जवाब दीजिए, झंडे आपने दिए थे या नहीं? हमने नहीं दिए। तो कहां से आए ये झंडे? हमने किसी एक कार्यकर्ता को बुलाया। कहां से आए फिर झंडे इनके हाथ में? मुझे एक बात बताइए, उस दिन कैसे आ गए? वो लोग आज भी आ सकते थे। इन्होंने क्यों बैरिकेडिंग की? पुलिस प्रशासन की सारी सोची समझी चाल थी। ये झंडे भी कोई पता नहीं, शासन प्रशासन और विरोधी पार्टियों का वो साजिश इसमें। जी राजेश जी, आप उत्तेजित मत होइए। मेरा आखिरी सवाल आपको है, क्या वरुण गांधी को आपका समर्थन है या नहीं? मैं जो कहना चाह रहा हूं, मेरी बात सुनिए। ये सारे लोग हैं जो मिलकर के वरुण जी को हत्या करना चाहते थे। वो तो यहाँ इतने कार्यकर्ता हिंदू समाज के इकट्ठित हो गए कि उन्होंने जेल तक उनको छोड़ दिया। यहाँ पर पीलीभीत के अंदर विभिन्न प्रकार के उग्रवादी आए हुए हैं, जिहादी आतंकवादी आए हुए हैं। आज ये मैं नहीं कह रहा, आज ये स्वयं प्रिंट मीडिया ने प्रचारित किया। दैनिक जागरण का अखबार का यहाँ का जो बरेली सचवट चलता है पीलीभीत का, उसको उठा के देख लीजिए स्वयं। मेरा सवाल सिर्फ इतना ही है कि आप वरुण को खुलेआम समर्थन दे रहे हैं या नहीं? विषय मेरा वरुण को समर्थन देने का मैं बता रहा हूं। कोई भी अगर पूरे देश में, चाहे किसी पार्टी का हो, चाहे पीलीभीत की बात करें, चाहे वो बीएम सिंह हो, चाहे बुद्धसेन वर्मा हो, चाहे कोई भी हो, जो जिस काम के लिए हम पीलीभीत के अंदर आए हैं, रह रहे हैं, जो हमारी बात करेगा, हम उसके साथ हैं। यानी आप वरुण के साथ है। वरुण ने मुसलमानों के खिलाफ और हिंदुत्व के पक्ष में बात की है, इसलिए आप वरुण के साथ है, ठीक है ना? बुद्धसेन वर्मा जी हो, कोई भी हमारे हित की बात करता है, मैं कहता हूं छोटा बच्चा है, अगर उसको भी लेंगे, उसको लाल प्यार करेगा कोई व्यक्ति, तो वरुण जो उसके साथ जाएगा। जी, मैं समज गया। मी जातोय आता मधु चव्हाण यांच्याकडे। मधुजी, स्पष्ट बोलले आरएसएसचे प्रचारक की आमच्या हिताचं बोलतायत, आम्ही त्यांचं समर्थन करणार। आता काय म्हणणं आहे तुमचं? नाही, मला आपल्याला ह्या सगळ्या प्रश्नाला कृपया या देशामध्ये कोणी हिंदू मुसलमान असं वळण देऊ नये। कायद्याच्या कक्षेमध्ये त्यांचं वर्तन योग्य की अयोग्य, मी आपल्याला एक दोन उदाहरणं देतो। आज महाराष्ट्रामध्ये माननीय शरद पवार साहेब असं म्हणाले की मालेगावच्या बॉम्बस्फोटामधले आरोपी मिळाल्यानंतर या देशामध्ये बॉम्बस्फोट झाले नाहीत। आणि त्यांनी पुढचं उदाहरण केलं, मी या आजच्या प्रश्नाशी संबंधित आपल्याला लक्षात आणून देऊ इच्छितो की कुठलाही मुस्लिम बंधू मस्जिदीमध्ये बॉम्बस्फोट करणार नाही। बरोबर आहे, याचा अर्थ शरद पवारांनी, आणि ते असं म्हणाले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याच्यात होता, हे सिद्ध झालेलं आहे, हे धाडसी विधान केलं। याचा अर्थ असा की हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम शरद पवारांनी केलं। म्हणून आम्ही असं म्हणायचं का की त्यांना रासुका लावा म्हणून? त्यांनी त्यांचं मत मांडलं असेल तर संघ आणि संबंधित माणसं वैचारिक त्याला विरोध करतील। दुसरा मुद्दा असा की कसाबच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये सगळा कट शिजला आणि हे सगळे नागरिक पाकिस्तानी आहेत, तरी सुद्धा माननीय अंतुले असं म्हणाले की शासनाच्या, केंद्र शासनाच्या देशाच्या विरोधात जाऊन की नाही, की साध्वी त्या ठिकाणी जी होती, जी प्रज्ञा सिंग, तिच्या समर्थकांनी कदाचित करकर यांना मारलं असेल, तर मग आम्ही असं म्हणावं का की दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या अंतुलेनं रासुका लावा म्हणून? म्हणून मला असं वाटतंय
की या देशामध्ये काँग्रेस किंवा अन्य कोणी संघ 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 मुस्लिम विरोधी आम्हाला पूर्ण जाणीव आहे की या देशात 15-16 कोटी मुस्लिम बंधू आहेत, त्यातले सगळेच्या सगळे देशद्रोही आहेत, बॉम्बस्फोट करणारे आहेत, असं आमचं अजिबात मत नाही आहे. त्या मताशी आम्ही अजिबात त्या ठिकाणी त्याचं समर्थन करत नाही. मुद्दा आज एवढा फक्त आहे की या ठिकाणी निवडणुकीच्या कालखंडामध्ये एका धर्मियांच्या विरोधात जर कोणी वक्तव्य केलं असेल तर त्याची पूर्ण शहानिशा करून कायद्याचा त्या ठिकाणी मान ठेवून त्याला शिक्षा झाली पाहिजे. अगोदरच तुम्ही रासुका लावता. अगदी काय चाललंय? भाजपने जाहीरपणे हे मत व्यक्त केलेलं आहे. नवाब मलिक, तुम्ही बघितलं आरएसएसचे प्रचारक एक बोलतायत, हे एक बोलतायत, त्यांनी शरद पवारांवरही आरोप केला. शेवटी तुमचं काय म्हणणं आहे? हा सगळा जातीय प्रचार जो आहे दोन्ही बाजूचा, तो कसा थांबणार? असं आहे की या देशामध्ये जी तरुण पिढी आहे ते संघ परिवार बरोबर जात नाही. दिल्लीचे निकाल हे सिद्ध करताय, जिथे जनसंघापासून ते सीट त्यांची येत होती आता ते पडलेली आहे. त्यांना तरुण पिढीला अट्रॅक्ट करणारे नेते त्यांच्याकडे नाही. ते आता प्रमोद महाजनची घरातली माणसं सांगताय की माझे वडील हे लक्ष्मण होते आणि त्यांनी आम्हाला वनवास केलेला आहे. आता याला अट्रॅक्शन, गांधी नावाला उपयोग कसा करता येईल, तरुण पिढीला कसा अट्रॅक्ट करता येईल, याच्यासाठी हे कट कारस्थान आहे, हे थांबलं पाहिजे कुठेतरी. या देशातली तरुण पिढी हे विकास, हाताला काम, शिक्षण याच्यासाठी हे मतदान थांबलं करणार. पाहिजे असं नवाब मलिक म्हणतात. मी शेवटी जातोय. ऍडव्होकेट असीम सरोदे, कसं थांबवता येईल? कोणता कायदा वापरता येईल? रासुकाचा अतिरेक झालाय का? रासुका हाच अतिरेकी कायदा आहे. जसं मी सांगितलं की पोटा हा अतिरेकी कायदा होता, ज्याचं भाजप आणि संघ परिवार समर्थन करत होता. तर त्याच्याच प्रकारचा हा एक लहान भाऊ आहे राष्ट्रीय सुरक्षा कायदा. त्याच्यामुळे माझे आजोबा जे सांगत होते ते मला आठवते की जो दुसऱ्यासाठी विहीर खणतो त्याच्यासाठी दुसरी एक विहीर तयार असते खणून. तर तशाच प्रकारची राष्ट्रीय सुरक्षा कायद्याची विहीर आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त अनेक कायदे आहेत. जसं जर सरकारी शासकीय कामात अडथळा आणला असेल तर कलम 152 नुसार कारवाई होऊ शकते. आयपीसी मध्ये विविध असे कलम आहेत की ज्याच्यानुसार कारवाई होऊ शकते. असे राष्ट्रीय सुरक्षा कायद्यासारखा कायदा वापरण्याची बिलकुल गरज नाही, जो अन्यत्र आणि बाकीच्या वेळेस वापरला जात नाही. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की या कायद्याचा वापर चुकीच्या पद्धतीने चुकीच्या वेळेस केलेला आहे. जो नियमित वापरात नसलेला कायदा आहे त्याचं राजकीय शस्त्र म्हणून भांडवल करण्यात येत आहे. आणि याच्यामध्ये आणखी पण काही गोष्टी आहेत की जसं कलम 15 नुसार राज्य सरकारला जर वाटेल तर वरुण गांधी यांना साध्या बंधपत्रावर फक्त काही अटी आणि शर्तींच्या आधारावर केव्हाही सोडण्यात येऊ शकते. त्याच्यामुळे आता राजकारण कसं घडणार आणि कशी दिशा घेणार अगदी, म्हणजे त्याच्यावर या सगळं कायद्याचा कायद्या वापर- पलीकडे गेलंय. असीम सरोदे, माझा वेळ संपलेला आहे. कायद्या पलीकडे जाऊन राजकारण सुरू झालंय. दुर्दैवाने अत्यंत धर्मांध जातीयवादी राजकारण आहे, ते थांबलं पाहिजे असं आपले पाहुणे नवाब मलिकही आज म्हणालेले आहेत. मी शेवटी एकदा पुन्हा प्रश्न घेतो, वरुण गांधींना रासुका लावणं योग्य आहे का? पडद्यावर बघा लोकांचं काय म्हणणं आहे. 82% लोकांचं म्हणणं आहे वरुण गांधींना रासुका लावणं योग्य नाही म्हणून. शेवटी मी इतकंच म्हणेन, राजकारण चालत राहील, निवडणुका येत राहतील, जात राहतील, पण धर्मांधतेच्या नावावर माणसांचे खून करू नये याचं भान सर्व पक्षांनी बाळगलं पाहिजे. या सगळ्या प्रकरणात ते भान सुटत चाललंय. धन्यवाद. पहा फक्त IBN लोक.